नमस्कार मंडळी एक नवीन मोहीम चालू केलेली आहे। एक पोस्ट मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासाठी आणि रोजची एक पोस्ट मराठा आरक्षणासाठी। आपलं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, जे काही सोशल मीडिया माध्यम असतील यांच्यावरती आपली एक रोज पोस्ट टाकली पाहिजे। रोज मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक पोस्ट टाकली पाहिजे। मनोजदादा जरांगे पाटील जो काही आता लढा लढत आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तो व्हिडिओ दिसेल, ज्या ज्या ठिकाणचं जे काही सभा असतील, बैठका असतील, जे काही व्हिडिओ आपल्याला दिसेल त्याची एक रोजची पोस्ट आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकली पाहिजे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आणि विशेषतः ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्यासाठी सगळेश्वरी कायदा पारित केला गेला पाहिजे, याच्यासाठी हा प्रयत्न करत आहेत। मग बौद्ध बांधव असतील, धनगर बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, इतर 18 पगड जातीतील जे काही लोक असतील, मराठा समाज असेल, हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। आपण सुद्धा काही आपलं कर्तव्य असणार आहे, आपल्या मुलाचं भविष्य आपल्या हातात असणार आहे। आतापर्यंत आपल्याला आरक्षण मिळालं नाही, आपण 90% घेऊन सुद्धा घरी बसलेलो, हे कुठेतरी आपल्या लक्षात आलं पाहिजे। नेमकं आपल्याला काय साध्य करायचंय, आपले कष्ट, आपली मेहनत, आपल्या शेतातील मेहनत, आपला पैसा आतापर्यंत आपण डोनेशन मध्ये घातलेला आहे। आतापर्यंत आपण कित्येक तरी पैसा वेस्ट घातलेला आहे। मग आपला मुलगा 12वी शिकतो, 13वी शिकतो, काय DED डिग्री घेतो, परंतु आरक्षण नसल्या कारणाने, टक्केवारी मिळाल्या न कारणाने किंवा ते आरक्षण नसल्या कारणाने आपला मुलगा आजही घरी आहे। हे कुठंतरी आपल्या ध्यानात आलं पाहिजे। मेहनत करून चालणार नाही, मेहनतीला आपलं फळ मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, हा मुद्दा आपल्या नजरेसमोर ठेवला पाहिजे। आरक्षण हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे। आरक्षण हे ओबीसीतून मिळालं पाहिजे, टिकाऊ मिळालं पाहिजे आणि हे आपलं जे काही आरक्षण असेल, राज्यात असेल, केंद्रात असेल, हे आपलं आरक्षण शिक्षणात असेल, हे आपल्याला मिळालं पाहिजे। हे आपला मेन उद्दिष्ट असणार आहे। म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे किंवा त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहा। आतापर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपल्याला काय दिलं, असेही प्रश्न होते, बरेच काही चर्चा होत होत्या। बरेच लोक म्हणायचे की मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जो काही उपोषणाचा लढा असेल त्याच्यातून आपल्याला काय साध्य झालं, मुंबईला गेल्यानंतर आपल्याला काय मिळालं, हे भान ठेवा। कारण तर ज्या पद्धतीने एखादा मराठा बांधवावरती एखादा प्रसंग येतो, मग आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिक असेल, त्याचबरोबर एखादी केस असेल किंवा सार्वजनिक समस्या असतील, यामध्ये खंबीरपणे मराठा समाज एकोनिकाच्या सोबतीला धावून येतो। मग मी सांगितल्याप्रमाणे मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, जे काही जिल्हे असतील, कोणत्याही जिल्ह्यातून एखाद्या भावांनी जर आपल्याला हाक दिली तर त्या ठिकाणी मराठा बांधव हा उपस्थित होतो। कालचं प्रकरण आहे, बऱ्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून काही चुका झाल्या होत्या, काही प्रतिउत्तर आले होते, काही कमेंट सुद्धा आले होते आणि त्याला एक भावनिक होऊन एक स्वरूप मिळालं आणि त्या बांधवावरती केस सुद्धा दाखल झाली होती आमच्या हिंगोली जिल्ह्यातील। मी नाव नाही सांगणार, परंतु ते काही प्रकरण होतं, त्या प्रकरणात त्या भावावरती केस झाले आणि जे काही बांधव असतील, मराठा बांधव असतील, हे वसमतचे असतील, परभणीचे असतील, कळमदुरीचे असतील, हे भाव जे काही बांधव असतील ते अक्षरशः धावून आले होते। ही एकजूट मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जोडलेली, ही एकजूट कायमस्वरूपी राहिली पाहिजे। आणि जे काही महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मिळवून दिलेलं आहे। जवळपास 50 ते 60% लोकांना आरक्षण मिळालेले। बराच काही कुणबी समाज म्हणजे मराठा समाज हा कुणबीमध्ये गेलेला आहे, आरक्षण सुद्धा मिळालेले, सर्टिफिकेट सुद्धा मिळालेले आहेत आणि बऱ्याच काही मुलांना नोकऱ्या सुद्धा मिळालेल्या आहेत। हे आपण भानावरती ठेवलं पाहिजे। आपल्या जे काही राजकीय लोक असतील त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे, कारण तर आतापर्यंत आपण त्यांना मोठं केलेले, मग आर्थिक बळ असेल, सामाजिक बळ असेल आणि जी काही त्यांना खुर्ची मिळालेली आहे, ही सर्वसामान्य मराठ्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे। आपले जे काही राजकीय लोक असतील, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांना सुद्धा आपण जाब विचारला पाहिजे। त्यांना सुद्धा आपण मुंबई येण्याकरता प्रवृत्त केलं पाहिजे। जर त्यांचं मुंबईला येणं होत नसेल तर त्याची आर्थिक मदत त्यांनी दिली पाहिजे, हे पाठबळ दिलं पाहिजे। कोणत्याही प्रकारची मदत असेल तर त्या नेत्या लोकांनी आपल्याला केली पाहिजे। कारण तर आपण आपल्या भांडणं केले, आपल्या भावकीत आपले भांडणं झाले, आपल्या भावासोबत आपले भांडणं झाले असतील, इतर बांधवांसोबत आपले भांडणं झाले असतील, बऱ्याच काही तिढा निर्माण झाला होता, परंतु इतकं असताना सुद्धा आपण त्याला मदत केली, त्या लोकांना मोठं केलं, राजकारणात मोठं केलं,
त्यांना खुर्ची मिळाली, सत्ता मिळाली याचं भान त्यांना सुद्धा असलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला मराठा समाजाला सपोर्ट केला पाहिजे हे निश्चितच कुठेतरी खरं आहे। ते सुद्धा त्यांनी भानावरती घेतलं पाहिजे, ध्यानावरती घेतलं पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी त्यांचा सुद्धा प्रयत्न असला पाहिजे आमदार खासदाराचा। हे नेमकं आपण त्यांना जाब विचारा, आपल्या मुलाचा प्रश्न आहे, आपल्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्न असणार आहे। मेहनत करून काही होणार नाही, आरक्षण असेल तरच आपल्याला फायदा मिळेल, आपला मुलगा नोकरीवर लागेल, आपला मुलगा कुठेतरी व्यवसायात गुंतेल, आपल्या मुलाला काहीतरी त्याचं भवितव्य घडवता येणार आहे। जर नसेल तर तसं आतापर्यंत आपण पाहिलेले आपली मुलं घरी आहेत, त्याचं कुठेतरी भान ठेवा। राजकारण येतील जातील, खुर्च्या येतील जातील, ह्या काही कायमस्वरूपी नाहीत, परंतु मराठा समाजाचे काही उपकार असेल ते ध्यानावरती राहू द्या। मराठा समाजाला सपोर्ट करा आणि मराठा बांधवांनी सुद्धा एक रोजची पोस्ट टाका, म्हणजे मराठा मनोजदादा जरांगे पाटील यांचा एखादा व्हिडिओ जरी दिसला असेल, कुठे सभा असेल त्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे काही आपली स्वतःची व्यक्तिगत पोस्ट असेल, आपलं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, जे काही सोशल मीडिया असतील त्याच्यावरती आपलं बोलण्यातून नाही जमलं तर कमेंटच्या माध्यमातून किंवा जे काही टिप्पणी असेल त्याच्या माध्यमातून नक्कीच फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करत राहा, कारण तर समाजाला आपली गरज आहे, मराठा समाजाला आपली गरज आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांना आपली गरज आहे आणि आपली त्यांना गरज आहे। अशा पद्धतीने कुठेतरी ध्यानात ठेवा आणि रोज एक पोस्ट समाजासाठी टाका। कित्येक तरी आपण पोस्ट टाकतो, कोणाचे तरी गाणे म्हणलेले व्हिडिओ पाहतो, इतर काही पोस्ट पाहतो, याला प्राधान्य द्या, परंतु मराठा समाजाचं जे काही आरक्षणचा मुद्दा असेल, मुंबईत जाण्याचा जो काही प्रयत्न असेल ते कुठेतरी सक्सेस झाला पाहिजे, एवढं निश्चितच ध्यानावरती ठेवा। जय शिवराय।